Good morning, all of you. In this lecture, we are going to learn about the bacterium-mediated transformation. This is the vectors based on plant cells. In this lecture, we are going to deeply understand the vector based on plants. The types of that vector and the derivatives of the plants vector. Let's start. We all know what is a vector. Vector is a carrier or it is a vehicle. It carries our target gene to the host. So here we are using a plant vector, the vector based on plants. In plants, we all know the applications of the plants in our tissue culture technology. So there is huge or various applications of plants, like the plants provide human being with all the manner of useful products, like food and animals feed, fibers and structural materials and small molecules that can be used as dyes, scent and medicine. So plant have been cultivated for these products. Okay, since the dawn of history, and for the same length of the time, people have sought to improve plants by breeding them and selecting the better performing and most useful varieties. मीन्स यहाँ पे आपको समझ में आया होगा कि ये जो वेक्टर है ये हम किस लिए यूज़ करते हैं, मतलब इन विट्रो हम इसका मतलब इसकी डेवलपमेंट करते हैं, प्रोडक्शन करते हैं इन विट्रो। तो ये सारे इसके एप्लीकेशंस है कि इसकी हम ब्रीडिंग इम्प्रूव करने के लिए, और जो मतलब इंसेक्ट रेजिस्टेंस जो प्लांट्स है उसको हमें डेवलप करने के लिए ये हम इस इन विट्रो हम करते हैं। तो जो पहला फर्स्ट ट्रांसफॉर्मेशन था मतलब इन प्लांट में जो फर्स्ट ट्रांसफॉर्मेशन था वो 1981 में हुआ था। तो उसमें क्या हुआ था, तो एक टोबैको प्लांट का ट्रांसजेनिक प्लांट बनाया था 1981 में। तो इसमें क्या गया था कि ड्यूरिंग द 1960s एंड द 1970s सेवरल अटेम्प्ट्स टू ट्रांसफ़र डीएनए इनटू प्लांट टिश्यू वेर रिपोर्टेड। मतलब 1960 और 70 के बीच में बहुत सारे ऐसे अटेम्प्ट हुए जहाँ पे ये प्लांट में डीएनए ट्रांसफ़र करने का मतलब ट्राई किया गया था, लेकिन वो सब फेल हो गए क्योंकि there are not stable transformation. Okay, so the introduction of foreign DNA into plant followed by stable transmission through the germline was the first demonstrated in 1981. So in this, when transgenic tobacco plants were generated by transformation using the soil bacterium agrobacterium tumefaciens, ये जो सॉइल बॉर्न जो बैक्टीरिया है एग्रोबैक्टीरियम टुमेफिसिस, इसकी वजह से वो ट्रांसजेनिक टोबैको प्लांट्स जनरेट किया गया था। ठीक है, तो यहाँ पे जो 4 मेजर स्ट्रेटजीज़ है हमारी, ये वो वायरल ट्रांजेक्शन, इसकी मतलब प्लांट में हमें अगर टारगेट जीन हमारा प्लांट में इंसर्ट करना है तो इसके 4 मेथड और 4 स्ट्रेटजी है। वायरल ट्रांजेक्शन है, बैक्टीरियल जीन डिलीवरी, और केमिकल डायरेक्ट डीएनए ट्रांसफ़र, फिजिकल डायरेक्ट डीएनए ट्रांसफ़र। तो ये 4 स्ट्रेटजीज़ है, लेकिन ज़्यादातर एग्रोबैक्टीरियम मेडिएटेड ट्रांसफॉर्मेशन ये जो मेथड है ये प्लांट सेल में मोस्टली यूज होती है। ओके, तो हम उसे ही देखेंगे एग्रोबैक्टीरियम मेडिएटेड ट्रांसफॉर्मेशन को। तो एग्रोबैक्टीरियम मेडिएटेड ट्रांसफॉर्मेशन क्या है? इट इज़ द मोस्ट वाइडली यूज ट्रांसफॉर्मेशन मेथड पर्टिकुलरली फॉर डाइकोटिलीडोनस प्लांट्स। जो डाइकोटिलीडोन्स होते हैं, डाइकोट्स प्लांट्स होते हैं, ये उसके लिए ही यूज़ होता है पर्टिकुलरली। ठीक है, एग्रोबैक्टीरियम टुमेफिसिएंस इज अ प्लांट पैथोजन इंड्यूसेस फॉर्मेशन ऑफ ट्यूमर। ये जो एग्रोबैक्टीरियम टुमेफिसिएंस ये प्लांट पैथोजन है और ये प्लांट में ट्यूमर फॉर्म करता है, ट्यूमर फॉर्म करने के लिए इंड्यूस करता है। और जो एग्रोबैक्टीरियम टुमेफिसिएंस जो है वो क्राउन गॉल डिसीज़ कॉज करता है प्लांट को। सो क्राउन गॉल टिश्यू इज रिप्रेजेंटेड थ्रू ऑन्कोजेनिक ट्रांसफॉर्मेशन। ओके,
ये एग्रो इन्फेक्शन, अगर एग्रोबैक्टीरियम ने इन्फेक्ट कर लिया प्लांट को तो उसको हम एग्रो इन्फेक्शन ऐसा बोलते हैं। तो एग्रो इन्फेक्शन ये कैसे होता है कि सपोज एक प्लांट आहे, त्याला एक ऊन झालेलं आहे आणि त्या ऊनमधून काही कंपाऊंड सिक्रीट होतात आणि ते सिक्रीट झाल्यावर जे बॅक्टेरिया आहे ते ॲज अ रिसेप्टर त्याला घेतात आणि बॅक्टेरिया ॲक्टिवेट होऊन जातो. ॲक्टिवेट झाल्याच्या नंतर तो प्लांटला क्राउन गॉल डिसीज फॉर्म करतो और कॉज करतो. ठीक आहे, हे आहे ॲग्रोबॅक्टेरियमचं डीपमध्ये एक्सप्लेनेशन. Agrobacterium is a soil-bound gram-negative bacteria, infects dicotyledons, plants and causes crown gall and hairy root. जे ॲग्रोबॅक्टेरियम टुमेफिसियन्स आहे जे ते क्राउन गॉल डिसीज फॉर्म करतं प्लांटला आणि जे ॲग्रोबॅक्टेरियम रायझोजिनस आहे हे 2 बॅक्टेरिया आहेत. तर रायझोजिनस जे आहे ते हेरी रूट मतलब रूटला ते कॉज करत असतात आणि ॲग्रोबॅक्टेरियम टुमेफिसियन्स जे आहे ते स्टेमला वगैरे कुठे वुंड असते तिथे ते डिसीज कॉज करतात. सो दे इन्फेक्ट प्लांट सेल नियर वुंड्स. आपण आत्ताच बघितलं की ते जे प्लांटला वुंड झालेले असते किंवा कुठे जखम कोणी त्या प्लांटला वगैरे काही त्याच्यामध्ये खिळे टाकतात किंवा काही ठोकतात, कोणी कुठंतरी त्याला छिद्र वगैरे पाडतात, तर त्याच्यामुळे त्याला जखम होती आणि त्या जखमेच्या जवळच जे हे ॲग्रोबॅक्टेरियम टुमेफिसियन्सचे जे बॅक्टेरिया आहे ते इन्फेक्ट्स करत असतात. सो वुंडेड प्लांट्स रिलीजेस फिनॉलिक कंपाऊंड्स ॲसिटोशिंगोन अँड अल्फा हायड्रॉक्सी ॲसिटोशिंगोन. द वुंडेड प्लांट मधून जे आहे ते फिनॉलिक कंपाऊंड सिक्रेट्स होत असतात. म्हणजे ते ऊन झालेलं आहे तिथून प्लांट फिनॉलिक कंपाऊंड सिक्रेट करत असतो आणि फिनॉलिक कंपाऊंडमध्ये जसं ॲसिटोशिंगोन अँड अल्फा हायड्रॉक्सी ॲसिटोशिंगोन. तर ॲग्रोबॅक्टेरियम अटॅचेस टू द प्लांट म्हणजे हा फिनॉलिक्स कंपाऊंडचे सिग्नल्स त्याला भेटतात, मग ते ॲक्टिवेट होऊन जातात बॅक्टेरिया आणि मग त्या प्लांटला अटॅच होऊन जातात. सो दिस स्टेप्स गवर्न बाय बॅक्टेरियल क्रोमोझोमल जीन्स. म्हणजे बॅक्टेरियाचे जे क्रोमोझोम्स असतात ते या स्टेप्सला गवर्न करत असतात. सो दॅट इज अ क्रोमोझोमल व्हायरुलन्स. त्याच जीन्सला काय म्हणतात, क्रोमोझोमल व्हायरुलन्स म्हणतात, CHV. ठीक आहे, हे जे स्ट्रक्चर दिसतं आहे हे ॲसिटोशिंगोनचं स्ट्रक्चर आहे बघा. हे जे दिसती आहे ना ॲसिटोशिंगोन आहे. द स्ट्रक्चर्स ऑफ सिग्नल मॉलिक्युल्स प्रोड्यूस बाय वुंडेड प्लांट टिश्यू विच ॲक्टिवेट tDNA ट्रान्सफर बाय ॲग्रोबॅक्टेरियम टुमेफिसियन्स. ॲसिटोशिंगोन जे आहे ते बॅक्टेरियाला ॲक्टिवेट करून टाकत असतात आणि ॲक्टिवेट झाल्यावर तो जो बॅक्टेरिया त्याच्यामधला tDNAचा जो हा एक सिगमेंट असतो तर तो tDNA प्लांटमध्ये ट्रान्सफर करत असतो. ठीक आहे, हे ॲसिटोशिंगोन आणि हे अल्फा ॲसिटोशिंगोन. ठीक आहे, तर TI प्लाझ्मिड, PTI प्लाझ्मिड, तर मग त्या बॅक्टेरियाला म्हणजे नॅचरली तो प्लांटमध्ये ट्रान्सफर होत असतो. बॅक्टेरियाचा जो tDNA जो स्पेसिफिक पार्ट असतो तो नॅचरली ॲसिटोशिंगोन सिक्रेट झाल्यामुळे तो नॅचरली फॉर्म होतो. तर याच बेसिसवर आपण PTI हा वेक्टर फॉर्म केलेला आहे. तर यालाच म्हणतात ट्यूमर इंड्युसिंग प्लाझ्मिड पण म्हणतात. सो दिस TI प्लाझ्मिड इज नॉट फाउंड इन प्लांट ट्यूमर. सो इट इज अ स्पेसिफिक सिगमेंट ऑफ प्लाझ्मिड. जो TI असतो, जो tDNA असतो तो त्याचा एक स्पेसिफिक सिगमेंट असतो त्या प्लाझ्मिडचा आणि फक्त तोच प्लांटमध्ये ट्रान्सफर होत असतो. तर याची साईज आहे 23 kbp. इट्स फाउंड इंटिग्रेटेड इन द प्लांट न्यूक्लियर DNA ॲट अन अपॅरेंटली रॅन्डम साईट. ठीक आहे, दिस सिगमेंट इज कॉल्ड tDNA, मीन्स ट्रान्सफर DNA. दिस कॅरीज जीन विच इज नॉन एसेन्शियल फॉर अनरेग्युलेटेड ग्रोथ अँड द ॲबिलिटी टू सिंथेसाइज ओपाइन्स अपॉन द ट्रान्सफॉर्म प्लांट टिश्यू. जे tDNA प्लांटमध्ये नॅचरली जो ट्रान्सफर होत असतो बॅक्टेरिया थ्रू, तर त्याच्यामध्ये काही नॉन एसेन्शियल पण जीन असतात जे की प्लांटमध्ये जात असतात. तर ते नॉन एसेन्शियल जीन जे आहे आपण रिप्लेस करू शकतो आणि त्या जागेवर आपला फॉरेन DNA आपण इन्सर्ट करू शकतो. तर याचंच बेनिफिट आपल्याला ॲज अ वेक्टर म्हणून करता येतो. ठीक आहे,
तर हे आहे TI प्लाझमिड्स आहे, ऑक्टापाइन आणि हा नोपालाइन. ऑक्टापाइन आणि नोपालाइन जे आहे ते एक नायट्रोजन बेसिस आहेत. ते काय आहे आपण डीपमध्ये बघू. याच्यामध्ये बघा हे हा ऑक्टापाइनचा बॅक्टेरिया आहे, ऑक्टापाइन फॉर्म करणारा बॅक्टेरिया आहे हा. तर याच्यामध्ये TDNA आहे. हा हे जो पोर्शन आहे हा TDNA हा पोर्शन आहे तो फक्त हा 20 kbचा पोर्शन आहे आणि हाच फक्त प्लांटमध्ये ट्रान्सफर होत असतो. हा पूर्णच्या पूर्ण जो आहे हे जे पूर्ण दिसत आहे ना, तर एवढं ट्रान्सफर होत नाही, फक्त TDNA ट्रान्सफर होत असतो प्लांटमध्ये. ठीक आहे. तर आपल्याला आपण ॲज अ वेक्टर म्हणून कसं यूज करतो की या TDNAच्या जागेवर आपल्याला आपला फॉरेन DNA आपण इथे ॲड करू शकतो. ठीक आहे. हे व्हायरुलन्स जीन आहे. हे व्हायरुलन्स जीन जे आहे ते TDNAला ट्रान्सफर होण्यासाठी इंड्यूस करत असतात. ठीक आहे. आणि हा नोपालाइन आहे. इकडे व्हायरुलन्स जीन्स, TDNA आणि नोपालाइन कॅटाबॉलिझम, ॲग्रोसिनोपाने कॅटाबॉलिझम इज कंजुगेटिव्ह ट्रान्सफर. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. सो हे जीन्स आहे जे की बॅक्टेरियाला ॲक्टिवेट करत असतात ॲसिटोसिंगोन सिक्रेट झाल्याच्या नंतर. CHV मीन्स क्रोमोझोमल व्हायरुलन्स A, क्रोमोझोमल व्हायरुलन्स B असं आहे. क्रोमोझोमल व्हायरुलन्स A जे आहे ते प्रोटीनसाठी असतात फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ बीटा 1,2 ग्लुकॅन फ्रॉम सायटोप्लाझम टू पेरिप्लाझम. And CHVB protein for synthesis of beta 1,2 glucan. Then the CHVD and E needed for optimal expression of Vir gene of PTI. ठीक आहे. एक्झोलोकस जे असतं ते बायोसिंथेसिस ऑफ अटॅचमेंट पॉलिसॅकॅराइड्स and exo-C for enzyme which involves in biosynthesis of beta 1,2 glucan. Then cell genes, cellulose fibrils synthesis especially during early phases of infection so that the bacterial cell adhere to plant cell. ठीक आहे. हे आहे जे क्रोमोझोमल व्हायरुलन्स जीन आहे बॅक्टेरियामध्ये ॲक्टिवेट होत असतात. ठीक आहे. तर TI प्लाझमिड आपण TI प्लाझमिडमधला आपण ट्युमर इंड्युसिंग हा एक प्लाझमिड बघतो आहे, ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड. तर त्याच्यामध्ये एक DNA सिक्वेंट असतं 23 kbचा. तर तो आपण एक डीपमध्ये बघू की TI प्लाझमिड जो असतो तो लार्ज अँड कंजुगेटिव्ह प्लाझमिड और मेगा प्लाझमिड पण त्याला असं म्हणतात. तर त्याची साईज 200 kb एवढी आहे आणि अप्रॉक्सिमेटली 10% ऑफ प्लाझमिड DNA दॅट इज द 22 और 23 kb कॅन बी डिटेक्टेड ॲज अ TDNA और ट्युमर ट्रान्सफर DNA. ठीक आहे. त्याच्यामध्ये TDNAला 2 बॉर्डर असतात, एक राईट बॉर्डर असते, एक लेफ्ट बॉर्डर असते. तर लेफ्ट बॉर्डर जी असते ती 13 kbची असते आणि राईट बॉर्डर जी असते ती 7 kbची असते. तर TDNAचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं ऑर्गनायझेशन कसं आहे ते आपण इथे बघू की TDNA इज अ 23 kb. दिस इज द सिगमेंट बॉर्डर ऑन बोथ साईड बाय 25 बेस पेअर्स डायरेक्ट रिपीट सिक्वेन्स. याच्या इथे 25 बेस पेअरचा सिक्वेन्स आहे राईट बॉर्डरचा आणि इथे पण 25 बेस पेअरचा सिक्वेन्स आहे लेफ्ट बॉर्डरचा. डायरेक्ट रिपीट सिक्वेन्स आहे आणि याच्यामध्ये जीन्स पण आहेत. सो TDNA कंटेन्स जीन्स फॉर ट्युमर इंडक्शन. ट्युमर इंडक्शनसाठी त्याच्यामध्ये जीन्स आहेत जसे की IAM, ऑक्झिन, IAH, सायटोकायनिन और IPT बाय फॉर्मिंग ऑक्झिन, सायटोकाइन अँड ओपाइन्स. ऑक्झिन, सायटोकाइन आणि ओपाइनसाठी त्याच्यावर जीन्स आहेत. सो ऑल द जीन इन TDNA रिजन कंटेन युकॅरियोटिक रेग्युलेटरी सिक्वेन्स सो आर एक्सप्रेस्ड ओनली इन प्लांट सेल. जे ऑक्झिन, सायटोकाइन आणि ओपाइन्स जे आहेत ते युकॅरियोटिक रेग्युलेटरी सिक्वेन्स आहेत ते त्याच्यामुळे ते फक्त प्लांट सेलमध्येच रेग्युलेट होत असतात. तर प्लांट सेलमध्ये तर ऑलरेडी ऑक्झिन आणि सायटोकाइन्स असतो प्लांट्सचा त्याच्या ग्रोथसाठी, ऑक्झिन रूटसाठी आणि सायटोकाइन शूट डेव्हलप होण्यासाठी असतो. तर बॅक्टेरियामधले जे हा टी सिगमेंट जेव्हा प्लांटमध्ये जातो तेव्हा तिथे पण हे ॲक्टिवेट होऊन जातात आणि त्याचं ट्रान्सक्रिप्शन व्हायला सुरुवात करतं सायटोकाइन आणि ऑक्झिनचं. तर ऑक्झिन आणि सायटोकाइन याचं प्रमाण तिथे वाढतं
म्हणजे प्लांट पण प्रोड्यूस करतो त्याला आणि बॅक्टेरिया थ्रू पण आलेला त्याच्यामध्ये प्रोड्यूस होतो. तर इथे सायटोकाईन आणि ऑक्सिनचं इथे प्रमाण जास्त होतं. तर त्याच्यामुळे इथे रुटिलोकस आणि शुटिलोकस म्हणजे हे डिसीज फॉर्म होतात त्याच्यामुळे. ठीक आहे. तर हे जे आहे हे जीन नॉन इसेन्शियल आहे. ऑक्सिन सायटोकायनिन जे आहे ते नॉन इसेन्शियल आहे. तर आपण याला रिप्लेस करू शकतो आपल्या फॉरेन DNA सोबत. दिस इज द बेनिफिट्स. ओके. आणि या बेनिफिटमुळं आपण याचा ॲज अ वेक्टर म्हणून प्लांट टिश्यू कल्चरमध्ये यूज करतो असतो. ठीक आहे. हे जे आहे त्याचं स्ट्रक्चर अँड ट्रान्स्क्रिप्शन आहे TDNAचं. लेफ्ट बॉर्डर, आर बॉर्डर मीन्स राईट बॉर्डर. आणि हे नोपलाइन TDNA आणि हे ऑक्टोपाईन्स आहे. जे ऑक्टोपाईन आणि नोपलाइन जे आहे ते ओपाईन्स आहे आणि ते प्लांटला काही गरजेचं नसतं. प्लांट त्याला प्रोड्यूस पण करत नाही आणि त्याला डिग्रेड पण करत नाही. तर हे जे आहे हे बॅक्टेरिया प्रोड्यूस करत असतो आणि बॅक्टेरियाच त्याला डिग्रेड करू शकतो. ठीक आहे. हे प्लाझमिड जे आहे PTI प्लाझमिड PTI व्हेक्टर जे आहे त्याचे काही रिजन आहेत. त्याच्यावर 5 रिजन आहे. जसं की TDNA, व्हीर रिजन्स, ओपाईन्स, कॅटाबॉलिझम रिजन, ट्राजीन्स और औरी. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ PTI और TI प्लाझमिड. ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड म्हणतात त्याला. तर हे स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये हा जो TDNAचा जो पार्ट आहे हा TDNAचा पार्ट हा 23 kbचा आहे. ठीक आहे. 23 kbचा आहे हा TDNAचा पूर्ण पार्ट जो आहे हा 23 kbचा आहे. आणि इथे सायटोकायनिनचे जीन आहे ऑक्सिनसाठी जे आहे इथचं लेफ्ट बॉर्डर आहे, इथे राईट बॉर्डर आहे. राईट आणि लेफ्ट बॉर्डर पण खूप इम्पॉर्टंट आहे DNA जो TDN आहे तो ट्रान्सफर करायला. आणि ओपाईन्सचे पण इथे जीन आहे. ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन होतं. व्हायरुलन्स जीन खूप मेजर रोल प्ले करत असतात TDNA ट्रान्सफर होण्यासाठी. सो इथे तसंच सांगितलेलं आहे TDNA जे आहे ते काय त्याच्यामध्ये जीन्स कंटेन असतात. ऑन्कोजीन्स, ओपाईन्स मीन्स ट्युमर इंड्युसिंग जीन्स असतात त्याच्यामध्ये ऑन्कोजीन्स, ओपाईन्स सिंथिसिस जीन पण आहे आणि राईट बॉर्डर आणि लेफ्ट बॉर्डर पण आहे. ठीक आहे. आणि व्हीर रिजनमध्ये 8 ओपेरॉन आहे मीन्स रेग्युलॉन म्हणतो आपण त्याला. आणि ABDG हे ते 8 ओपेरॉन्स आहे. ABDG जे आहे ते इसेन्शियल रोल प्ले करतात TDNAला ट्रान्सफर करण्यासाठी. आणि CEFH जे आहे ते ॲसेसरी रोल प्ले करत असतात ड्युरिंग ट्रान्सफरिंग. सो ओपाईन कॅटाबॉलिझम रिजन फॉर ओपाईन कॅटाबॉलिझम याला इथे TDNAवर जे आहे ते ओपाईन सिंथेसिस जीन असतात आणि इथे जे आहे ते ओपाईनला कॅटाबॉलिझ करायसाठीचे जीन असतात. ट्राजेन्स ते फॉर कंजुगेटिव्ह ट्रान्सफरसाठी आणि ओरी जे आहे ते ओरिजिन ऑफ रिप्लिकेशनसाठी आहे. ठीक आहे. तर हे आपला पूर्ण जो आहे PTI आहे TI प्लाझमिड. ओके. याला आपण ॲज अ वेक्टर म्हणून यूज करतो. तर आपण ओपाईन्स बघू. Opines are the nitrogenous compounds not synthesized by plants and not utilized by them. So Agrobacterium cell uses opines as their carbon and nitrogen sources. Bacterial strains can only produce one type of opines, can only degrade that one. ओके. जे बॅक्टेरियल जे स्ट्रेन्स असतात ते एकच टाईपचा ओपाईन्स प्रोड्यूस करत असतात आणि ते त्यालाच डिग्रेड करत असतात. जसं की ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफिसियन्स जो आहे तो ऑक्टोपाईन किंवा नोपालाईन याला सिंथेसिस करतो आणि त्यालाच डिग्रेड करतो. आणि ॲग्रोबॅक्टेरियम रायझोजिनस जो आहे तो ॲग्रोपाईन आणि किंवा मॅनोपाईन याला सिंथेसिस करत असतो आणि त्यालाच तो डिग्रेड पण करतो. तो OCS पण जीन आणि NOS जीन हे असतात त्याच्यावर. तो ऑक्टोपाईन सिंथेससाठी असतात. सिंथेस मीन्स ते एन्झाईम्स आहे त्या ऑक्टोपाईनला सिंथेसिस करण्यासाठी. आणि NOS जीन जे आहे ते नोपालाईन सिंथेस आहेत ज्याला नोपालाईन त्याला नोपालाईन सिंथेस जे आहे ते नोपालाईनच्या सिंथेसिससाठी यूज करत असतात. सो ऑक्टोपाईन इज फ्रॉम पायरुवेट अँड नोपालाईन फ्रॉम अल्फा कीटोग्लुटारेट. ओके. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ TDNA. जो 23 kbचा जो DNA सेगमेंट होता PTIवर मीन्स ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिडवर तो हा आहे.
तर इथे लेफ्ट बॉर्डर आहे 24 नियर अबाउट 25 आणि हे जे आहे ते राईट बॉर्डर आहे. राईट बॉर्डर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन transferring of tDNA. It helps in transfer of tDNA when right border is called as a overdrive sequence. Okay, and when deletion of this right border stops the DNA transfer. जर राईट बॉर्डर जर का डिलीट झाली, त्याचं डिलिशन जर झालं तर आपला जो tDNA आहे तो ट्रान्सफर होऊ शकत नाही, तो तिथे स्टॉप होऊन जातो, म्हणून त्याला ड्राईव्ह सिक्वेन्स पण म्हणतात. ठीक आहे. याच्यामध्ये ऑक्झिन सायटोकायनिनचे हे जीन आहेत की जे शुटिलोकस आणि रुटिलोकस प्रोडक्शन होतं याच्यामुळे. ठीक आहे. इथे ऑक्टोपाइन सिंथेस आहे, ऑक्टोपाइन सिंथेस आणि NOCS आणि NOS नोपालाइन सिंथेस. ठीक आहे. तर हे TMS शुटिलोकसचे जीन आहे आणि जर इथे का सायटोकायनिनचं जर प्रमाण जर जास्त झालं तर तिथे शुटिलोकस फॉर्म होतो, मीन्स TMS. ठीक आहे. आणि जर का रुटिलोकस जर झालं म्हणजे डिलेशन ऑफ रुटी क्राउन गॉल डिलेशन कॉजेस रुटी क्राउन गॉल डिसीज, म्हणजे TMR जे आहे रुटिलोकस हेच इनकोड्स एन्झाईम आयसोपेंटल ट्रान्सफरेज विच प्रोड्यूस झियाटिन कायनिन सायटोकायनिन. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर TML याच्यामध्ये जर डिलिशन झालं याचं कशाचं जे ऑक्झिन्स आहे त्याचं जर डिलिशन झालं तर इथे रूटसाठी जे आहे ते डिसीज फॉर्म करत असतात. सो NOS नोपालाइन सिंथेस आणि TML लार्ज ट्यूमर बनत असतो, इथे रुटी क्राउन गॉल डिसीज कॉज होतो. ठीक आहे. तर हे वीर रिजन आहे. वीर रिजन आपल्या tDNAच्या ट्रान्सफरसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. तर आजच्या लेक्चरला आपण एवढंच बघू. सो वी विल कंटिन्यू. So we will continue tomorrow.